श्रावण महिना हा व्रतवैकल्य आणि सणांचा महिना म्हणून ओळखला जातो। या महिन्यात अनेक जण विविध प्रकारचे व्रत करतात। या व्रतांच्या कथा ऐकण्याला किंवा वाचण्याला विशेष महत्त्व आहे। श्रावणातील प्रत्येक वारी काही विशिष्ट व्रतांचे पालन केले जाते आणि त्याच सोबत त्या व्रताशी संबंधित कथा वाचल्या जातात। तशीच आज आपण आदित्य राणूबाईची कहाणी ऐकणार आहोत। चला तर कहाणीला सुरुवात करूया। एक आटपाट नगर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण होता। तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे। तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या। ब्राह्मणानं विचारलं, काय ग बयांनो, कसला वसा वसता? तो मला तुम्ही सांगा। त्यावर नागकन्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील। त्यावर ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं उठावं, सचिळ स्नान करावं, अग्नोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फुल वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा झेला, दशांगांचा धूप, गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास पाळावी, मागी रथसप्तमी संपूर्ण करावं। संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहुणं जेवू सांगावं। असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणानं केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला। भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावू धाडलं। ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुलीला आमचे इथे द्या। त्यावर ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्यावा? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गेश्वराचा महिना आला। ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावली मुलींचा त्याने समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी गेला, लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक, असं तो म्हणाला। त्यावर मुलगी म्हणाली, तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही, राजा पारदीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। तोच त्याचे मनात राग आला, तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला। मुलीनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक, असं म्हणाला। त्यावर मुलगी म्हणाली, तुझी कहाणी ऐकू नको तर कोणाची ऐकू? ती घरी गेली, उतरडीची 6 मोती आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली। त्याने मनोभावी कहाणी सांगितली। लेकीनं चित्तभावे ती ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रानं पिडली, दुःखानं व्यापली, राजा मुलखावर निघून गेला। जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे। इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये। पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला। अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे। कसा आला आहे? तळाच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या। परसदारानं त्या घेऊन आल्या। न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोकरला, होनमोहरा भरल्या, वाटेस आपला जाऊ लागला। तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातीचा कोहळा काढून नेला, घरी गेला। आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिले आणि कर्मानं नेलं। कर्माचं फळ पुढं उभं राहिलं। मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं। पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला, तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला। अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला निरोप सांगा। त्यांनी सांगितला। मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊमाकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, काठी पोकरून होनमोहरांनी भरून दिली। बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं। वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली, घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली। दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं। पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळाच्या पाळी उभा राहिला, त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊमाकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला, ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं। घरी जाताना विहिरीत उतरला, तो नारळ गडबडून विहिरीत पडला। घरी गेला, आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?
आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळाच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊमाकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याच्या शिदोरी होनमोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळाच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं, न्हाऊ घातलं, माकू घातलं, पाटच बेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. अगं चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाची राणी बहिणीच्या घरी राहिली. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिणीला छत्र कुठली, चामर कुठली, पाईक कोठले, परवर कोठे? बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी राणी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणीने अहेर केले आणि वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन तिनं त्याला दिली. तिनं आपल्या हातात ठेवली. मनोभावी कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. राणीची बहीण त्याला म्हणाली, तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. तो म्हणाला, उदत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा तिने त्याला वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढला, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेने बसला आहे, त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत करत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे, बरे येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावी ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता. तो आला. डोहात बुडला होता. तो आला. सर्पानं खाल्ला होता. तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पण पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काना डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यांमध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालता होता तो उताणा केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवलं. पडरस पकवान जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अग अग, कोणा पापिणीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळ चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला कोणा डोळा मांसाचा गोळा. इतक्यानं जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो.
ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.